प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी लढणारे बौद्ध, कोणावरती अत्याचार झाला, कोणावरती अन्याय झाला तर सर्वात पुढे रस्त्यावरती उभे राहून लढणारे बौद्ध आज त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे. आणि त्यांच्यावरती आरोप काय केला जात आहे? बौद्धांनी आमच्या हिश्श्याचं खाल्लं. मुळामध्ये पाहिलं तर पोलीस भरतीचा ग्राउंड करणारा एखादा तरुण जर ग्राउंड वरती पळू लागला तर एखादा बौद्धाचा तरुण जाऊन त्याचा पाय कापून फेकत नाही, किंवा एखादा व्यक्ती परीक्षेला बसला तर त्याला एखादा बौद्ध तरुण परीक्षेमधून उठून हाकलून लावत नाही. तर दोघंही परीक्षा देतात, दोघंही शाळेला जातात. फरक फक्त एवढाच आहे की ते देवाच्या पाया पडतात आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफडून जातात, आणि बौद्ध बाबासाहेबांनी बुद्धाला आपला आदर्श मानून अभ्यास करून मरणाचे कष्ट करून अधिकारी होतात. त्यामुळे बौद्धावरती आरोप करण्याच्या पहिलं स्वतःचं आत्मचिंतन करा की आपली अधोगती कशामुळे व्हायली आणि कोणामुळे व्हायली. जय भीम, जय भारत.